महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। 1 वर्ष थांबा, कर्जतला कोणी येणार नाही, आपोआप ट्रॅफिक कमी होईल। कर्जत तालुक्यात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांमुळे निसर्गावर मोठा परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त होते आहे। कोंढाणा, पोशीर, शिलार, टाटा, टोरंट आणि पाली भुतिवली या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली जाणार असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातो आहे। माहितीनुसार केवळ टोरंट परिसरात सुमारे 600 एकर जंगल क्षेत्रावर परिणाम होणार असून जवळपास 48,000 झाडांची तोड होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। स्थानिकांच्या मते कर्जत हे निसर्ग आणि पर्यटनासाठी ओळखले जाते। दरवर्षी हजारो पर्यटक येथे येतात, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागतो। याच पर्यटनावर अवलंबून सुमारे 4,500 भूमिपुत्रांनी लहान मोठे फार्म हाऊस व्यवसाय उभारले आहेत, ज्यावर हजारो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो। परंतु जंगल नष्ट झाल्यास, सिमेंटचे जंगल उभे राहिल्यास पर्यटनावर मोठा परिणाम होईल अशी भीती व्यक्त केली जाते आहे। निसर्ग नसेल तर कर्जतला कोण येईल असा सवाल उपस्थित केला जातो आहे। तसेच या प्रकल्पांमधून स्थानिकांना पाणी किंवा इतर थेट लाभ मिळणार नसल्याचा आरोप होतो आहे। त्यामुळे विकासाच्या नावाखाली पर्यावरण आणि स्थानिक रोजगार धोक्यात येत असल्याची भावना नागरिकांमध्ये वाढते आहे। आणि या संदर्भात ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी तीव्र प्रतिक्रिया देत प्रशासनाकडे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे। महाराष्ट्र माझासाठी जगदीश तगडे, रायगड, कर्जत। महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।